पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या टेंडर प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार असल्याचा आरोप भाजप आणि ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात काही कागदपत्र देखील किंवा काही पुरावे देखील महानगरपालिका आयुक्तांना या दोन्ही पक्षांकडून देण्यात आलेले आहेत। मात्र या संदर्भात पालिकेची नेमकी काय बाजू आहे हे समजून घेण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत महापालिकेच्याच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम सर, काय जे काही आरोप लावण्यात आलेले ते तुम्ही देखील ऐकलेले असतील, यावर काय तुमचं नेमकं काय स्पष्टीकरण आहे, कितपत या आरोपांमध्ये तथ्य आहे? नक्कीच नमस्कार, मी संदीप कदम, उपायुक्त घनकचरा विभाग। यामध्ये कालच मी म्हणजे केसकर साहेबांनी एकदा दोनदा मला या संदर्भात फोन केला, तर त्यांना आवश्यक ती माहिती आम्ही पुरवलेली आहे। त्यांचं म्हणणं होतं की ॲटपार दराने निविदा स्वीकारणार नाही ही एक अटीचा समावेश केलेला आहे। तर ही अट म्हणजे यापूर्वीच च्याच टेंडरमध्ये पण सेम अट होती। तर ही काम लेबर किंवा आपण मनुष्यबळ स्वरूपाचं असल्यामुळं त्या लोकांना मिनिमम वेजेसनुसार पगार भेटणे हा एक त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे। तेच गोष्ट लक्षात ठेवून तत्कालीन आयुक्त किंवा यांच्या मान्यतेने सदर टेंडरचे रेट हे ॲटपार दरानेच स्वीकारावे किंवा त्याच्या अभाव किंवा जे काय असतील ते, कारण हे मनुष्यबळ किंवा मनुष्याद्वारे या कामाची साफसफाई केली जाते। सर, यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा किंवा जो मांडलेला आहे दोन्ही लोकांनी, केसकर आणि प्रशांत बदे यांनी, की 10 कोटी रुपयांचं टेंडर हे वाढवण्यात आलेलं आहे। मागच्या वेळी 146-47 कोटींचं जे टेंडर होतं त्यावेळी 157 पर्यंत गेलेलं आहे। 10 कोटी नेमकं कशासाठी वाढवण्यात आलेलं आहे? एरिया जर तेवढाच आहे, मग 10 कोटी नेमके कशाचे वाढवण्यात आले यावर देखील त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। नक्कीच यामध्ये जसं आपण बोलला की 148 कोटी, एक उदाहरण घेतो आपण की 148 कोटीचं, तर यावेळेस ते 158 कोटीचं झालं। तर यामध्ये पूर्वी जसं जाडणकाम होत होतं तेच, पण काही ठिकाणी आपलं पडीक हद्दी राहत होत्या, जिथे आपलं मनुष्यबळ अपुरं होतं, त्यामुळे आपल्या त्या पडीक हद्दी राहत होत्या। आता आपण पडीक हद्दी काही प्रमाणात त्यात ॲड केलेल्या आहेत। शिवाय आपल्याला मान्य आयुक्त साहेबांनी यावर्षी 10% मॅनपॉवर वाढवण्याची परवानगी दिलेली आहे। त्यानुसार आपण 10% यावेळेस जो समजा 148 येणार होता तो 158 पर्यंत तो टेंडरचा रक्कम वाढलेली आहे। तर यामध्ये 10% मनुष्यबळ वाढवण्याची परवानगी दिल्यामुळे ती 10% अमाऊंट वाढलेली आहे। तसेच वर्षभरात दोनदा लेबर किंवा कामगारांचा पगार वाढला जातो, त्यामध्ये 2-4% वाढ अपेक्षित असते। त्यामुळे ही जे अमाऊंट टेंडरमध्ये वाढलेली आहे तर तो याचा फरक आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी जो मांडला की या सगळ्या टेंडर प्रक्रियेमध्ये किंवा हे सगळं काम करत असताना जे कर्मचारी आहेत ती बोगस हजेरी लावली जाते। म्हणजे एका ठिकाणी 50 कामगार असतील तर तिथे 100-400 असं कामगारांची संख्या दाखवली जाते आणि त्या माध्यमातून देखील पैसे उकळले जातात किंवा पगार फुकटचा महापालिकेचा घेतला जातो, असा आरोप देखील या दोघांकडून लावण्यात आलेला आहे। नक्कीच यामध्ये कसं आहे की यापूर्वी पण हे ॲलिगेशन लावले जातात, कारण हे सर्व काम क्षेत्रीय स्तरावरती चाललं जातं आणि त्याचं झोनल कमिशनर त्याचे नियंत्रक असतात। परंतु यावेळेस आयुक्त साहेबांच्याकडे पण या तक्रारी गेल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या मनपाचा पण अभ्यास करण्यासाठी आम्हाला सांगितलं की बाबा आजूबाजूच्या मनपा जसं PCMC असेल किंवा बाकीच्या मनपा, तर तिथं कसं कामकाज चालतं, तर तिथं एक ठोक पद्धतीने म्हणजे एक मनुष्याला एक एरिया दिला जातो, तो एरिया त्याने साफ करणं अपेक्षित आहे। मग त्यानुसार आपल्याला एरिया साफ राहणं गरजेचं आहे। हजेरीमध्ये काय होतं की आत्ताचे पूर्वीची पद्धत कशी होती की ठेकेदार फक्त लेबर लोकांना पेमेंट देण्यात पुरताच मर्यादित होता, त्याच्यावरती कोणतीही जबाबदारी नव्हती। मान्य आयुक्त साहेबांनी याच्यामध्ये या टेंडरमध्ये या ठेकेदारावरती सकाळी 6:30 ते संध्याकाळी 6 पर्यंत त्या सदर एरियाची स्वच्छता राहील किंवा त्या स्वच्छतेमुळे किंवा काही जाडणकाम करत असताना चेंबरमध्ये पण ते कचरा लोटला जातो, तर ते चेंबरची पण स्वच्छता त्यांनी करावी। त्यासाठी एक्स्ट्रा पेमेंटसुद्धा द्यायची आवश्यकता नाही, कारण हे ठेकेदारांमुळेच चेंबर ब्लॉक होतात असं निदर्शनास आल्यामुळं आपण फक्त जाडणकाम त्या ठेकेदारावरती जबाबदारी देतो आणि त्यांनी त्याची स्वच्छता ठेवावी, असं यामध्ये मुख्यत्वे करून ती महत्त्वाची जबाबदारी त्या ठेकेदारावरती दिलेली आहे। त्यामध्ये मग ह्या बोगस हजेरी किंवा याचं प्रमाण हा विषयच राहणार नाही, कारण आपल्याला ते जो नेमून दिलेला एरिया ते नेमून द्यायचं काम संबंधित क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त हे करणार आहेत। तर तो एरिया नेमून दिल्यानंतर तिथं त्यांनी स्वच्छता राखायची आहे पुढचे 12 तास।
या सगळ्या आरोप करताना त्यांनी गंभीर आरोप लावलाय की ठेकेदार आणि पालिकातले काही अधिकाऱ्यांचे मिलीभगत आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचं टेंडर हे काढलं जातं, वाढीव टेंडर जे काही काढलं जातंय कुठंतरी त्यांच्या फायद्यासाठी अशा पद्धतीचं टेंडर काढलं जातं असा आरोप देखील ते लावत आहे. नाही, याच्यामध्ये म्हणजे तसं तथ्य नाही आहे. कारण यामध्ये असं कुठेही आता मेजरमेंट संबंधित यंत्रणा क्षेत्रीय कार्यालयावरतीच हे कामकाज होणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाचे इंजिनियर किंवा तिथले SI हे याचं क्रॉस चेक करणार आहेत की बाबा हा एरिया त्यांनी स्वच्छ केला का नाही, हे दररोजच्या दररोज त्याचं मार्किंग होणार आहे आणि दररोजच्या दररोज त्याचं रेकॉर्ड तयार होणार आहे. त्यामुळं असं कुठेही गैरव्यवहार होणार नाही अशी आम्हाला नक्कीच यामध्ये खात्री आहे. शेवटचा प्रश्न सर, या सगळ्या याच्यामध्ये त्यांची मागणी आहे की हे टेंडरच रद्द करण्यात यावं अशी मागणी ते करतायत आणि त्या संदर्भातलं मागणीचा पाठपुरावा देखील पालिका आयुक्त असू दे किंवा राज्य सरकारकडे देखील त्यांच्याकडून केला जातोय. नाही, या कामासाठी एक समिती नेमली होती. त्याच्यात आमचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP हे अध्यक्ष होते. मी त्यातला एक सदस्य सचिव होतो. कारण आमचं डिपार्टमेंट हे पॅरेंट डिपार्टमेंट आहेत. तसेच वॉर्ड ऑफिस लेवलचा अधिकारी म्हणजे सहाय्यक आयुक्तापैकी एक सहाय्यक आयुक्त त्याचा मेंबर होता. उपायुक्तांपैकी जे झोनल कमिशनर आहेत त्याचे एक उपायुक्त हे त्याचे मेंबर होते. कामगार कल्याण अधिकारी पण त्याचे मेंबर होते. अशा सर्वांच्या या विचार करून किंवा सल्लामसलत करून हे प्रक्रिया राबवलेली आहे. जर त्याच्यात काही लॅकून असतील तर नक्कीच वरिष्ठ याबाबत दखल घेतील. धन्यवाद सर. तर जे काही आरोप भाजप आणि ठाकरे गटाकडून करण्यात आलेले आहेत त्या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नाही आहे. त्यासोबतच यामध्ये गैरव्यवहार झालेला नसल्याचं देखील स्पष्टीकरण पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी जे काही आरोप आहेत ते फेटाळून लावलेले आहेत आणि यामध्ये जर काही गैरव्यवहार असेल त्याची देखील चौकशी केली जाईल किंवा तपासणी केली जाईल असं देखील कदम यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.